बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा घरातून जे घडलं त्यानं केवळ एक कुटुंब नाही, तो पूर्ण समाज हादरून गेला। ही गोष्ट आहे सोनू झा या 30 वर्षांच्या तरुणाची आणि त्याच्या पत्नी स्मिता झा हिची, एक अशा स्त्रीची जिनं नात्यांच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आणि पतिसत्वाचा संपूर्ण अपमान केला। सोनू झा एक साधा रिक्षा चालक। 2017 मध्ये त्याचं स्मिता झा हिच्याशी लग्न झालं। त्यांना 2 मुलं होती आणि एक सामान्य कुटुंबासारखं त्यांचं आयुष्य सुरू होतं। पण आयुष्य कधी कुठे वळण घेतं हे कोणालाच माहीत नसतं। स्मिता झा एक गृहिणी आणि तिच्या आयुष्यात आला एक नवा चेहरा, हरिओम झा। हा माणूस त्यांच्या घरात मुलांना ट्यूशन शिकवायला यायचा। दिवसाचा वेळ असायचा जेव्हा सोनू कामावर गेलेला असे आणि हळूहळू या ट्यूशनच्या नावाखाली सुरू झाला एक अनैतिक संबंधांचा खेळ। स्मिता आणि हरिओम यांचं नातं गुपचूप गडद होत गेलं। शरीर सुखात बुडालेलं हे नातं इतकं बेशरम होतं की त्यांनी कोणत्याही सामाजिक बंधनाला किंमत दिली नाही। आणि मग आली ती रात्र, 25 जुलै शुक्रवार। सोनू घरी थोडा नशेत परतला आणि त्याने पाहिलं एक भयावह दृश्य। त्याची पत्नी स्मिता आणि हरिओम झा दोघंही आपत्तीजनक अवस्थेत एका खोलीत। संतापलेल्या सोनूने हरिओमला मारायला सुरुवात केली, पण त्याच्या नशेचा फायदा घेत हरिओमनं जवळची केतली, लाठ्या जे मिळेल ते वापरून सोनूला बेदम मारहाण केली। स्मिता काही वाचवायला आली नाही, उलट तिने त्याला मारण्यात मदत केली। पण सोनू अजूनही श्वास घेत होता। मग त्यांनी त्याच्या डोळ्यात विजेची वायर गुंडाळली आणि त्याला करंटचा धक्का दिला। तो तडफडत राहिला, पण शेवटी त्याचा मृत्यू झाला। ह्याच्या नंतर जो प्रकार घडला तो माणुसकीला काळीमा फासणारा असा होता। स्मिता आणि हरिओमने मृत सोनूच्या शरीरासमोरच शारीरिक संबंध ठेवले। हो, तुम्ही बरोबर ऐकलात, मरण पावलेल्या पतीच्या शवासमोर। सकाळी स्मिता अचानक ओरडाओरड करू लागली, सोनूला करंट लागलाय, तो उठत नाहीये। पण जेव्हा सोनूचे वडील आत आले तेव्हा त्यांनी जे पाहिलं त्यानं त्यांचं हृदय थरथरलं। भिंतीवर रक्ताचे डाग, गादीवर रक्त आणि जमिनीवर सोनूचा निष्प्राण देह। डोळे सुजलेले, पाठीवर मारहाणीच्या 10-12 खुणा आणि हात भाजलेला। त्यांना लगेचच समजलं, ही आपत्कालीन घटना नाही, ही निर्घृण हत्या आहे। पोलिसांना बोलावण्यात आलं, चौकशी झाली आणि थोड्याच वेळात सगळं उघड झालं। स्मिता आणि तिचा प्रियकर हरिओम दोघांनाही अटक करण्यात आली आणि चौकशी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। स्मिताच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले त्यामध्ये कुठेही पश्चाताप नव्हता, दुःख नव्हतं, शोक नव्हता, होता फक्त द्वेष, एक संतप्त, वासनांध, बेफिकीर स्त्रीचा आवाज। एक माणूस जो आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस राबला, ज्याने प्रेम केलं, त्यालाच त्याच्या पत्नीने विश्वासघात करून मारून टाकलं। शेवटी फक्त एकच प्रश्न, आज नात्यांना काही किंमत उरली आहे का? का एक एक करून नात्यांमधली विश्वासाची वीण तुटत चालली आहे? का शरीर सुखासाठी माणसं माणुसकीचंही भान विसरतायत? तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि म्हणूनच सावध रहा, सतर्क रहा, कारण गुन्हेगारी कधीच झोपत नाही। पुन्हा भेटू एका नव्या खऱ्या घटनेसह। तोपर्यंत नमस्कार।